आता ह्यो राहुल इथं गड चढायचा प्रयत्न फसलेला आहे आणि उतरायचं कसं आता कळणार. चढताना चढलाय वरती आता पळत सुटणार आहे तो. कुठं दिसत काय आता हे कॅमेऱ्यात दिसणार आहे. इथे मला दिसणार झाले कॅमेऱ्यात कधी दिसायचे ते. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण निघालो भैरवगड या ठिकाणी फिरण्यासाठी आणि पाठारपूज या गावच्या पुढच्या साईडला भैरवगड हा गड आहे. पूर्णपणे जंगल सफारी असणार आहे आणि आता इथून पुढचा आपला परिसर संपूर्णपणे जंगल असणार आहे आणि त्यातनंच आपण कोर 2 मधून आपण पुढे जाणार आहोत. चला तर मग सुरू करू इथून पुढचा प्रवास. आणि पाठीमागे पाहू शकता हा जो बोर्ड आहे हा फॉरेस्ट डिपार्टमेंटने लावलेला बोर्ड आहे. तर या ठिकाणी बरेचसे प्राणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. आपण इकडून आलो पुढे इथून इथं वरती आल्यानंतर या साईडला इकडे फाटा फुटलाय आणि इथं दिसतंय आपल्याला सह्याद्री टायगर रिझर्व आणि या इथं पाहायला मिळतं आपला वाघ आहेत या जंगलामध्ये आणि खूप घनदाट असं जंगल आहे. आणि या रोडने आपल्याला इकडं पुढच्या साईडला जायचं आहे पाठारपूजकडे आणि तिकडेच तर भैरवगड आहे. तर मंडळी या ठिकाणी पाहू शकतो इथं बोर्ड लावण्यात आलेलं आहे सह्याद्री टायगर रिझर्व म्हणून. हे असे बरेचसे प्राणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण हे प्राणी शक्यतो करून सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस याच वेळेस पाहायला मिळते. दुपारचे असे प्राणी शक्यतो करून या ठिकाणी पाहायला मिळू शकत नाहीत आपल्याला. तर या ठिकाणी संपूर्णपणे असं हे प्राण्यांचं पाहण्यासाठी एक नंबर ठिकाण आहे. आणि या इकडच्या साईडला हा पूर्णपणे असं जंगल सफर असणार आहे. पूर्णपणे तिकडं आपल्या पाठारपूज या ठिकाणी जायचं आहे. या डोंगराच्या पलीकडच्या साईडला आपल्याला जायला लागतं भैरवगडाकडे जाण्यासाठी. आणि संपूर्णपणे हा पाहू शकतो इकडचा कोयना परिसर, कोयना वाईल्ड लाईफ सेंच्युरी. आणि या इथून आपल्याला पाहायला मिळतंय कोयना डॅम. तर तुम्हाला तिकडं पाणी दिसत असेल समोरच्या साईडला. या इथं समोरच्या साईडला पाणी ते कोयना डॅमचं पाणी आणि इथं समोरच्या साईडला कोयना धरणाची आपल्याला भिंत पाहायला मिळते. कोयना धरणाची पूर्णपणे अशी इथं या साईडला आणि सुंदर असा नजारा या ठिकाणी आपण पाहायला मिळालाय. म्हणून पाटण मार्ग इकडे आलेलो आहे आणि इथं येऊन आता हा संपूर्णपणे असा जंगल पॅच चालू होतोय आणि याच जंगलात इथनं पुढे आता रोड आहे आणि आपला भैरवगडाकडे जायचंय. तर या इथं असे साईन सुद्धा लावण्यात आलेले. चष्मेवाला इंडियन व्हाईट आईज असा हा पक्षी या ठिकाणी आपल्याला असे भरपूर प्रमाणात पक्षी आणि बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत की जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील जंगलामध्ये. हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण येथील पाठारपूज या प्रदेशात वसलेला आहे. भैरवगड किल्ल्याचा 15व्या शतकातील समृद्ध इतिहास आहे आणि या किल्ल्याने विविध राजवंश आणि राजकर्ते पाहिले आहेत. व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा. हा किल्ला मराठा साम्राज्याच्या ताब्यात होता आणि त्याने विविध लढायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आज भैरवगड हे साहसप्रेमी आणि इतिहासप्रेमीसाठी ट्रेकिंगचे एक लोकप्रिय ठिकाण आहे. या किल्ल्यावर भैरवनाथ या देवतेला समर्पित एक मंदिर देखील आहे ज्यावरून किल्ल्याचे नाव पडले आहे. भैरवगडला भेट देण्यासाठी उत्तम काळ म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यानंतरचे महिने ऑक्टोबर ते फेब्रुवारी, जेव्हा हवामान ट्रेकिंगसाठी आल्हाददायक असते. तुमच्या भेटीदरम्यान पुरेसे पाणी, अन्न आणि ट्रेकिंग गिअर घेऊन जाण्याचा सल्ला या ठिकाणी दिला जातो. रायडिंग तुला एक नंबर. टू व्हीलर बाईक रायडिंग कशी झाली तुझी? एकदम डेंजर होती. मागाशी काढा कॅमेरा पाहिला सिरियसली का लय अवघड होती ती. कशी काढत होतो काय माहित. दान दान त्याला बोललो राईट मारतो गाडीच हँडल पोहोचतोय. अरे काय होतं दगड कसे बसे होते ना. त्या रोड पेक्षा ह्यो रोड चांगला आहे. पण हा हे 100% हे रोड लय भारी आहे. इथून तिकडे जायला मस्त रोड आहे इथे. मित्रांनो, आपण आता पोहोचलोय मस्तपैकी पाठारपूजच्या भैरवगडाच्या या ठिकाणी. आणि या गडाच्या इथे जाताना आपण गाड्या पाठीमागे लावल्यात तुम्हाला पाहायला मिळतं. ते गाड्या लावल्यात. थोडंसं जरा पोटपूजा करून घेतली आपण आणि इथून पुढे आता आपण चालत निघालो थोडंसं. कारण की एवढं तरी भीतीदायक वाटत नाही आहे जंगल, कारण की अजिबात एकही प्राणी दिसला नाही इथं आल्यापासून. आणि आता पुढच्या साईडलाच भैरवगड आहे. एक थोडंसं अंतर राहिलंय बाकी. आता थोडंसं डेअरिंग करून आम्ही निघालोय चालत.
असं शक्यतो करून चालू नये. पण आता मला असं वाटतं की आम्ही पोचलोच आहे, गाड्याच्या जवळच पोचलेलो आहे. त्यामुळं या ठिकाणावरून काय असं भीतीदायक वाटत नाही आहे प्रवास करायला. मस्त आपण आता छान असं जंगल सफारी केली. खूप दिवसापासून इच्छा होती भैरवगडाकडे जाण्याची, तर ती इच्छा आमची पूर्ण झाली. तर मंडळी इथं पाहू शकता, आता आपण गडाच्या इथं आलोय आणि इथून पुढे आता हा गडाचा संपूर्णपणे परिसर चालू होतोय. या साईडला संपूर्णपणे अशी घनदाट अशी जंगल आहे आणि या जंगलाच्या बरोबर मध्ये हा गड आहे. हा गडाचा निर्मिती कशा संदर्भात करण्यात आलेली हे माहीत नाही आपल्याला काय जास्त. आणि इथं आता हे आपल्याला पाहायला मिळतं भैरवनाथाचं मंदिर आहे समोर. आणि इथं या मंदिराची दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये यात्रा भरली जाते. खूप मोठी यात्रा असते, त्यावेळेस या ठिकाणी भरपूर भाविक येत असतात. आणि हा आहे संपूर्णपणे गडाचा परिसर. मंडळी इकडे पाहू शकता, संपूर्ण असं खूप विहंगम असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालंय. वरती मस्तपैकी छान असे ढग आलेत आणि संपूर्णपणे असा कोकण कडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. संपूर्ण परिसर असा हा चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा आहे आणि पूर्णपणे तिकडपर्यंत हा परिसर जंगल परिसर आहे. इकडे खाली पाहायला मिळतं आपल्याला. आणि या इथं सुद्धा आपल्याला गडाचे जरा अवशेष पाहायला मिळतात. तर इथं वरच्या साईडला जरा गुहा आहे, तुम्हाला दाखवतो. गुहा आहे का काय माहीत नाही, पण या इथं सुद्धा असं जरा टेहळणीसाठी काहीतरी आहे गडाचे. आणि इथं बुरुज आहे खालच्या साईडला हा गडाचा. तर हा संपूर्णपणे असा परिसर आहे गडाचा. तर हे लांबनच आपल्याला पाहायला मिळेल. बहुतेक आता तिकडे जायला रोड बघूया आपण आहे का नाही ते गडाकडे, त्या बुरुजापर्यंत. पूर्ण या गडावरती जास्त अवशेष नाही आहेत. तटबंदी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल नाही जास्त करून, थोडी बहुतच तटबंदी गडाच्या अवशेषांची. आणि या इथून खालच्या साईडला दिसतंय सरकारनं काहीतरी लावलेलं, तर जाऊन बघूयात आपण या साईडला खालच्या बाजूला काय येते. तर या ठिकाणावरनं आपल्याला तिथपर्यंत जाता येते. आणि तिकडून जो आपण आता बघितला होता त्या साईडला जो आपला बुरुज पाहायला मिळालाय, तो बुरुज त्या ठिकाणी आहे तिकडच्या बाजूला. आणि तोच बुरुज आपल्याला जाण्यासाठी हा इथून पायवाट आहे. या इथं हे मंदिर आहे, कशाचं मंदिर आहे इथं? हे देवाचं कसलं मंदिर आहे आपल्याला आता माहित नाही. हा कुठल्या देवाचं मंदिर आहे? शंकराची पिंड आहे या ठिकाणी मित्रांनो आतमध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची, ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली सुंदर अशी मूर्ती. आणि हे श्री भैरवनाथ प्रसन्न मंदिर आहे. आणि आता मंदिराचा जरा भोवतालचा परिसर बघूया आपण. तर हे उंबराचं झाड आहे खूप सुंदर असं. आणि इकडं हा पूर्णपणे असा कडा पाहायला मिळतो आपल्याला. मंदिराच्या बाजूनेच आपण जातोय पुढे. तर इथं मंदिराच्या आतली ही भांडी वगैरे ठेवलेली आहेत जेवण बनवायची. यात्रेच्या या ठिकाणी जेवण बनवत असतील महाप्रसाद. आणि हा इकडचा खालचाच बाजूचा संपूर्ण जंगल परिसर. या ठिकाणी हे कोकण काळा चिपळूण परिसर आहे. पूर्णपणे असा चिपळूण भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आतमध्ये आहे श्री भैरवनाथ प्रसन्न मंदिर. आणि मंदिराचं इथं लॉक लावलेलं आहे. हे संपूर्णपणे असं हे भैरवनाथाचं मंदिर आहे आतमध्ये. या साईडला या ठिकाणी भैरवनाथाची मूर्ती. आणि इथं तुळस आहे छोटीशी. आणि हा संपूर्णपणे मंदिराचा बाजूचा परिसर. तर मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते संपूर्णपणे अशी तटबंदी आहे जी आता भग्नावस्थेत आहे पूर्णपणे. आणि त्या तिकडे तो सुळक आहे जिकडे जायचं आहे आपल्याला. पहिले जरा ह्या इथून पाहून घेऊया की कसा रोड येते. या ठिकाणावरनं इथपर्यंत आपण आलोय. आणि इथून हे
टेहळणी करण्यासाठी निरीक्षण केंद्र असू शकतं. हे कुठलं धरण आहे रे ते? नाही रे ते नाही. तर मित्रांनो आपण आता ते बुरुजावर जाऊयात आणि बघूयात तिथून काय आपल्याला नजारा पाहायला मिळतो. कारण नजारा काय नाही, सेम नजारे असणार आहेत. दोन्ही ठिकाणचे नजारे सेम होते. इथून पण तेच दिसणार आहे आणि ते बुरुजाच्या इथून पण तेच दिसणार आहे. तर हा गड एवढ्या जंगलात का बांधण्यात आला आहे मला तरी माहीत नाही आहे. माहिती करून तुम्हाला सांगतो. म्हणजे इथून आपण आता चाललो आहे खालच्या बाजूला त्या बुरुजाच्या ठिकाणी. संपूर्णपणे रस्ता केलेला आहे, चांगला असा रस्ता आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने चांगला रस्ता बांधला या ठिकाणी. पायऱ्या वगैरे पायऱ्या व्यवस्थित केलेल्या आहेत आणि इकडून पाहायला मिळते संपूर्णपणे चिपळूण परिसर. घामाघूम जातो. तुम्ही इथून आला असता की माग कशाला फिरला? हा इकडचा नजारा आहे. हा इकडे बुरुजावर जायला लागणार. ते बुरुज वरनं दिसला होता ते दगड आहे. चला दगड तरी बघून. कसला दगड या की बघण्यासारखं आहे. काहीतरी आहे ना. इथून पण पायऱ्या खाली गेल्यात. काहीतरी असणार आहे इकडे खाली. होय रे, पायऱ्या खाली गेल्यात अजून. हा चिपळूण पर्यंत कशाला काढते ते? काहीतरी असणार आहे. तर मित्रांनो इकडे जरा अजून पायऱ्या खाली गेल्यात. तर बघूया इकडे खालच्या बाजूला अजून काय. पायऱ्या हा खालीच गेलेत. पायवाट गेल्या की रे. पायऱ्या इथपर्यंतच आहेत. याच्या खाली काय जाऊन उपयोग नाही. इथपर्यंतच पायऱ्यात. इथून पायऱ्यात इथपर्यंत झालेत. पण इथपर्यंत का बनवल्यात पायऱ्या? काय नाही वाटत. इकडं काय दिसणार झालंय. हा ना खाली बहुतेक तिथपर्यंत असेल बघ. ते त्याचे टोक दिसतं का तिथं? ते जरा टेहळणीचं वाटतं काहीतरी निशाण. तिकडे जायची वाट दिसते. ते काय तिथं खाली त्या टेकडीवर तिथं या टेकडीवर तिथं टेहळणीसारखं काहीतरी दिसतंय. तिथं जायची वाट असेल बहुतेक. मित्रांनो इथं काय जात नाही आपण. इथून जरा मागे फिरतो. आता इकडे काय खाली माहित नाही. परत यायचं अवघड होईल. आता परत सरळ वरती चढूयात. आणि दगडावरनं जरा उभं राहून जरा नजारा बघूया काय विषय. तेच बघूया की. हा इकडे काय नाही. दगड सोडला तर दगडाची इथं चूल केलेली आणि हा दगड. त्यामुळे तर मंडळी आता आपण निघालो त्या बुरुजाकडे. ह्या साईडला इथं बुरुज आहे. जो आपल्या जूमवरनं दिसला होता त्यात आता आपण तिकडे निघालो. थोडंसं जरा ट्रेकिंग पाहिजे आणि त्यातनं पुढं इथे बघू शकता. हे पावसाळ्यातले खतरनाक आहे. इथून डायरेक्ट दगड कोसळण्याची शक्यता. डायरेक्ट खाली. इकडे बघू शकता एकदम धोकादायक स्थितीत आहे. दगड कोसळण्याची शक्यता. हा तर दगड बघा पूर्णपणे उभाच आहे. सुटलेलाच दगड होतं. तो उभा का राहिलाय कशावर राहिलाय ते काही कळलं बघ की. पूर्णपणे सुटलाय तो दगड. फक्त बॅलन्स करून उभा आहे अक्षरशः. मंडळी इकडे बघू शकता. इथं मंडळी हा दगड पूर्णपणे बॅलन्स करून उभा आहे. कधीही पडू शकतो.
इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहे बुरुजापर्यंत. हा पावसाळ्यात हिरवत दिसणार पण धोकादायक आहे पावसाळ्यात. तिथे दगड किती सुटली ती बघ, पडण्याच्या स्थितीत अवस्थेत पोचले आणि दमलेलो आहे. आणि इथं तुम्हाला सुळका दिसतोय तो टायगर पॉइंट. हे बघा यो भैरवगडचा टायगर पॉइंट. तर टायगर रिझर्व मध्ये आले म्हटल्यावर टायगर पॉइंटच असेल. कसला सुळका दिसतोय डेंजर बघा मित्रांनो या ठिकाणी. आणि संपूर्णपणे हा आजूबाजूचा परिसर आणि ह्या इकडून सगळी घरातली मंडळी येतात आणि त्या तिकडे मंदिर समोर. संपूर्णपणे असं कोकण काळ आपल्याला पाहायला मिळालंय. आता इथून पुढे आलो आणि लय खतरनाक आहे. या ठिकाणावरून पाहू शकतो इकडे संपूर्णपणे अशी दरी, पूर्णपणे असं ढलान आहे. पाय तर घसरला डायरेक्ट दरीत पडू शकतो. आणि तो तिथं सुळका एक नंबर. तिथपर्यंत पोचायला चांगला स्पॉट येतो. आणि हा इथं बुरुज आहे गडाचा. एवढाच बुरुज अख्ख्या संपूर्ण गडावर बघण्यासारखं ठिकाण म्हणजे हेच. ज्याचे अवशेष या बुरुजाचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गडाचे. बाकी तर काहीच नाही. हा एकमेव ठिकाण आहे टेहळणीचं, ज्या ठिकाणावरून आपण या भागातली टेहळणी करू शकतो. म्हणून हा बुरुज आहे. आणि बुरुजाची अवस्था पण खूप खराब आहे. पूर्णपणे अशी दरी आहे खालच्या बाजूला संपूर्णपणे. आणि त्या तिकडे ते भैरवनाथ मंदिर आणि हा संपूर्णपणे गडाचा आजूबाजूचा परिसर. हे भारी. इथं जायला जमलं पाहिजे. ते टोकावर एक नंबर टोक आहे ते. नाही उडी मारली कुठं खालून मग परत वर चढावं लागेल. तेव्हा पण आला कुठला रोड? काय रोड आता ए राजवीर दिसला का? लईच हे ए मस्ती नका करू. राजवीर साईडला पकडून एका साईडला घसरतंय. इकडे फेर. सगळ्यांसोबत ये. एवढे बारक्या पण आणायला कशाला पाहिजे होतं. हा. म्हटलास तर सापडणार पण नाही. वाकपर्यंत खाऊन टाकेल ती. तर जरा ह्या साईडला बघूयात अजून काय आहे का पाहण्यासारखं. चल चल. आणि इकडे काय नाही असं वाटतंय. म्हणजे नाहीच. स्पाइक्स घालून यायला पाहिजे होतं. इथे संपलंय की रे, पुढे काय नाही. चल चल आहे वाट आहे. अरे वाट नाही, तिथे संपली ती वाट. वाटच संपल्या. काय नाही ते ना, इथपर्यंत येऊ शकतो. वर नाही बघायचं बघता येतं. हा काय नाही इकडून काय कसली वाट आहे ते. या इथून इथपर्यंत तरी आलोय मित्रमंडळी. तर इथून गडाच्या या बाजूला काय आहे की खाली खाली उतरायची वाट आहे रे. हळू आहे. हो हो कडक. अमोल खाली नाही इकडून. अमोल हो हो. तर म्हणजे इकडून पाहू शकतो संपूर्णपणे आपलं या ठिकाणावरून बुरुज पाहायला मिळतोय. पूर्ण आजूबाजूचा परिसर इथे बघू शकतो. तो सुळका पण आपल्याला तिकडून पाहायला मिळतोय. खूप खतरनाक असा व्ह्यू या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळालाय. कसा सुटलाय बघा तो कडा. मस्त व्ह्यू आहे. पूर्णपणे असा हा धरण परिसर दिसतो आपल्याला चांदोली अभयारण्यामधलं. आता हे धरण कुठलंही माहीत नाही, पण या साईडला इथं खालच्या साईडला गाव सुद्धा आहे. आणि हा धरणाचा परिसर पूर्णपणे. तिथं धरणाची भिंत सुद्धा आहे आणि पूर्णपणे असं जंगल आहे. सह्याद्री
व्याघ्र राखीव प्रकल्प. हे नको जाऊ जास्त पुढे. कशाला पुढे जात, तिकडे काय नसणारच आहे ना. इथं बुरुजाचं थोडेसे अवशेष आहेत मित्रांनो या ठिकाणी इथं पाहायला मिळतात. हे पण एक टेक्निक करण्याचं ठिकाण आहे. या इथं थोडी बहुत पडझड झालेली आणि या इथं पाहायला मिळतात. या इथं बुरुजाचे बरेचसे अवशेष. संपूर्णपणे हा बुरुज आहे आजूबाजूला. या इथं दगड पाहायला मिळतात फुल बुरुजाची. या इथून गडावर नाही जाता येत ना. नाही, लास्ट इथपर्यंतच आहे. तर मंडळी इथे येऊन संपतं. वर पुढं जायला रस्ता वरती काहीतरी असणार आहे, पण वरती त्याला रोड नाही आहे ना. कुठं आहे? अभी इथून आहे बघ. आता ह्यो राहुल इथं गड चढायचा प्रयत्न फसलेला आहे आणि उतरायचं कसं आता कळणार. चढताना चढलाय वरती, आता उतरायचं अवघड झाले. कारण की दिसते तसं नाहीये, हे पूर्णपणे असं सरळ आहे. त्याच्यामुळं उतरताना अवघड परिस्थिती होती. हळूहळू चढू शकतो वरती, जाऊन येऊ शकतो, पण ते दगडले हेत रे घसडे असली म्हणजे नाही का, निसटले बिसटले म्हणजे यायचं खाली. कुठून आलो मी? इथून मला आठवत नाही. इथनच आलाय. आता उभा राहा की तिथनं कळतं की तुला. आला गडी खाली. थोडासा चढलो शिवाजी महाराजांचा गड. हळू हळू हळू. जबरदस्त नजारा इथून. मस्त आहे ना. तर मंडळी इथं आपल्याला पाहायला मिळालंय साप. पाहायला मिळालंय साप. काहीतरी बघितलं. काय काय खाले? काय खाल्ले तुम्ही? बाहेर आणि पळत सुटणार आहे तो. अंगाखाली दाबून धरलाय त्याला. काय नाही आता काय नाही करा, तू तर जेवण मी गाडीतून म्हणून आम्ही बघितलं. त्याने ऍक्च्युली बॉल बघितला, क्रिकेटचा बॉल बघितला. मला वाटलं सापाने बॉल खाल्ला. दिसतोय का? बॉल काढायला ओकणार बाहेर, त्याला गिळा येत नाही म्हणून थांबलो. नाही तो ओकणार आहे आता. कॅपॅसिटी नाही वाटत. सुटला की पळणार आहे तो. पाहिला की आपल्याला पळणार. कसं आहे? साप आहे नाही ना. रक्त निघतोय, रक्त निघतोय. जिवंत आहे. बेडकाचं दिल बाहेर आले. काळीज काळीज बाहेर आले. काळीज नाही पण त्याला आता काय झालं नसतं. त्याचा विषय गेला ह्याच्यामध्ये ना. देवाने वाचवलं वाटतंय. झालंय मित्रांनो आपलं मस्त छान असं
जंगल सफारीची ट्रिप करून आणि जे भैरवगडाकडे आपण गेलो होतो, सुंदर असं ठिकाणी हे भैरवगड. तर जायचं असेल तर जंगलात जाऊ शकता भैरवगडाकडे, भैरवगड पाहण्यासाठी. जास्त काही तिकडे पाहायला मिळालं नाहीये, तरी पण छान असं निसर्गरम्य वातावरणात आपण भटकंती केलेली, या ठिकाणी जंगल सफारी केलेली. आणि हे जे प्राणी दिसत तुम्हाला या पाठीमागे बोर्डवर, तर एकही प्राणी आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये, कारण की एकही प्राणी आपल्याला या पठारी भागावर दिसत नाही, कारण की हा संपूर्णपणे डोंगर परिसर आहे. आजूबाजूला संपूर्णपणे पाहू शकता डोंगर आहे, त्यामुळे इथं प्राणी शक्यतो करून नसतात अशा प्रकारे. आणि जे प्राणी पाहायला मिळतील ते वाल्मिकी पठारावर आपल्याला पाहायला मिळतील, कारण की तिकडं संपूर्ण असा पठारी भाग आहे वाल्मिकीचा, त्यामुळे त्या पठारावर जास्त प्रमाणात प्राणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर आता नेक्स्ट ट्रिप आपली होणारी वाल्मिकी मंदिराच्या त्या परिसरामध्ये, जंगल सफारीमध्ये. चला तर मग भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.